नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. मागच्या व्हिडिओमधून आपण भूगोल या विषयाचा पाठ क्रमांक 2 अंतर्गत हालचाली याला सुरुवात केलेली आहे. आपण जाणतो की पृथ्वीवरती काही वेळेस महापूर, वादळे, हिमवर्षाव, अतिवृष्टी, भूकंप, ज्वालामुखी यासारख्या नैसर्गिक आपत्ती येत असतात. भूकंप व ज्वालामुखी यासारख्या नैसर्गिक आपत्ती भूपृष्ठांतर्गत हालचालीमुळे उद्भवत असतात आणि या सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावरती वित्तहानी आणि जीवितहानी होत असते. अशीच एक नैसर्गिक आपत्ती म्हणजे भूकंप. त्या संदर्भात आपण या पाठाच्या सुरुवातीलाच एक बातमी वाचली. बातमी वाचनातून आपल्या लक्षात आलेच असेल, या बातमीतच सांगितलेलं आहे की भूकंपाचे 2 मोठे हादरे बसले आणि ते हादरे 7.9 रिश्टर स्केल आणि 6.6 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचे होते आणि त्याचबरोबर या भूकंपाचा केंद्रबिंदू हा नेपाळमधील लामजुंग या ठिकाणी होता. म्हणजेच भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलने मोजतात, तसंच भूकंपाचा केंद्रबिंदूसुद्धा असतो. या केंद्रबिंदूच्या जवळपास सर्वाधिक वित्तहानी व जीवितहानी होते. मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी हादरे जाणवतात. तसंच आपल्या हे लक्षात आलं असेल की भूकंप म्हटला की त्यामुळे जीवित आणि वित्तहानी हे निश्चितच होत असते. मग हा जो भूकंप होतो तर हा का बरं होतो, तर प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते आणि ही ऊर्जा लहरींच्या स्वरूपात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होते आणि हालचाली होतात. भूपृष्ठांतर्गत हालचाली या मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात आणि त्यामुळे भूकवचाला हादरे बसून भूकंप होत असतो. भूकंपाची ही प्रक्रिया लक्षात येण्याकरता आपल्याला पाठ्यपुस्तकात एक छोटासा प्रयोग दाखवलेला आहे. तुम्ही आकृती 2.2चं निरीक्षण करा. आपल्याला या आकृतीत काय दिसतंय, तर एका टेबलवरती काही वह्या ठेवलेल्या आहेत. त्या वह्यांवरती डस्टर, खडू, शॉर्पनर, रबर यासारख्या काही वस्तू उभ्या करून ठेवलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण जर रचना केली आणि आकृती 2.2 मधील ब मध्ये दाखवल्याप्रमाणे त्या पुस्तकांच्या किंवा वह्यांच्या गठ्ठ्यातील एक वही किंवा पुस्तक जर आपण काढून घेतले तर काय होईल, त्यावर ठेवलेले डस्टर, खडू, शॉर्पनर ज्या काही वस्तू असतील त्या वस्तू खाली पडतील. त्याचप्रमाणे एक दुसरा छोटा प्रयोग तसाच सांगितलेला आहे. टेबलवरती त्याचप्रमाणे पुन्हा रचना करून वह्या किंवा पुस्तकं ठेवा, त्यावरती काही वस्तू ठेवा आणि त्याला थोडा हळूवार धक्का द्या. काय होईल, तर त्या वस्तू ज्या पुस्तकांवरती ठेवलेल्या आहेत त्या हलतील. पुन्हा त्याला जर जोरदार धक्का दिला तर त्या वस्तू खाली पडतील. मग याचप्रमाणे आपल्या भूकवचाच्या खाली पृथ्वीच्या अंतरंगात अनेक थर असतात.
प्रावरण, मध्यावरण, गाभा. आणि या पृथ्वीच्या अंतरंगात ज्या वेळेला अशाच प्रकारे हालचाली होतात, त्या हालचालीमुळे भूकवचाला हादरे बसून त्या भूकवचावरती असणाऱ्या इमारती, पूल, रस्ते, धरणं, ज्या काही मानवनिर्मित वस्तू आहेत त्यांची नासधूस होते, त्या वस्तूंची पडझड होते आणि त्यामुळे वित्तहानी आणि मनुष्यहानी होत असते. पुन्हा एक वेळ लक्षात घ्या, प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते. ही ऊर्जा लहरींच्या स्वरूपात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात. मग या हालचाली कशा प्रकारे होतात, काय होतं हे समजण्याकरताच हा छोटासा प्रयोग आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आणि भूपृष्ठाच्या अंतर्गत हालचाली या मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरामध्ये होत असतात. मग मित्रांनो, भूकंप व ज्वालामुखी या घटना आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात. आणि ही अस्थिरता कुठे होते, तर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये होत असते. भूपृष्ठांतर्गतच्या ज्या हालचाली आहेत त्या कशामुळे होतात, तर त्या किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण झाल्यामुळे त्या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असल्यामुळे त्या हालचाली होत असतात. आणि या सर्व हालचाली कुठे होतात, तर प्रावरणाच्या वरच्या थरात होतात. आता ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात. आणि या हालचालींनाच आपण अंतर्गत हालचाली असं म्हणतो. मग या अंतर्गत भू हालचालींचं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण आपल्याला गती, दिशा आणि भूरूपावर आधारित केलं जात असतं. मग बघा, तुमच्यासमोर एक तक्ता तुम्हाला दिसतो आहे. अंतर्गत भू हालचालींचे वर्गीकरण करणारा हा तक्ता आहे. या तक्त्यामध्ये वर्गीकरणाचा आधार, हालचाली यांची माहिती दिलेली आहे. वर्गीकरणाचा आधार काय आहे, गती, दिशा आणि भूरूपे. आता गतीचा जर आपण विचार केला तर गती दोन प्रकारच्या असतात, मंद भू हालचाली आणि शीघ्र भू हालचाली. मग या भूरूपाच्या अंतर्गत ज्या हालचाली असतात या जर मंद भू हालचाली असल्या आणि त्या सातत्याने होणाऱ्या असल्या तर अशा हालचालींच्या मुळे भूपृष्ठावरती पर्वत व खंडांची निर्मिती होत असते. म्हणजे पहा, पर्वत आणि खंड कशामुळे निर्माण होतात, तर मंद भू हालचालींमुळे पर्वत आणि खंड हे निर्माण होत असतात. गती जर जास्त असेल तर त्याला आपण शीघ्र भू हालचाली म्हणतो. आणि घटनेच्या रूपात होणारा बदल हा भूकंप आणि ज्वालामुखीच्या स्वरूपात आपल्याला दिसत असतो. त्यानंतर दिशा, दोन प्रकारच्या दिशा असतात. क्षितिज समांतर भू हालचाली. आता ज्या क्षितिज समांतर भू हालचाली असतात या अशा स्वरूपाच्या असतात. या क्षितिज समांतर भू हालचाली आपण यांना म्हणतो. तर ऊर्ध्वगामी भू हालचाली ज्या असतात त्या अशा स्वरूपात असतात आणि अधोगामी भू हालचाली ज्या असतात त्या या स्वरूपात असतात. मग या दिशांच्या वरून सुद्धा आपल्याला
अंतर्गत भू हालचालींचं वर्गीकरण करता येतं. आणि तिसरं आहे भूरूपे. आता ही जी भूरूपे आहेत यामध्ये खंडजन्य म्हणजे यामध्ये भूखंड, पठारे व उच्चभूमी निर्माण करणाऱ्या असतात. आणि दुसरं आहे पर्वतजन्य, मग यामध्ये वलीकरण, प्रस्तरभंगाच्या क्रिया घडत असतात. अशा प्रकारे या अंतर्गत भू हालचालींचं वर्गीकरण आपल्याला करता येईल. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या. आपण जो चार्ट बघितला आता याची माहिती तुम्हाला पुन्हा एक वेळ सांगतो, लक्षात ठेवा. भूपृष्ठांतर्गत हालचालीचे जे वर्गीकरण आपण करतो ते गती, दिशा आणि भूरूप. हे बघा, पहिला भाग बघा, वर्गीकरणाचा आधार. पहिलं गती, दुसरं दिशा आणि तिसरं भूरूप. यानुसार आपण या भूपृष्ठांतर्गत हालचालींचं वर्गीकरण करत असतो. मग पहिलं आपण जर बघितलं गती, जो वर्गीकरणाचा आधार घेतला आहे तो कोणता घेतला आहे? गती. या गतीनुसार दोन गती आहेत, पहिली मंद आणि दुसरी शीघ्र. पहिली मंद भूहालचाल, दुसरी शीघ्र भूहालचाल. मंद भूहालचाली या सातत्याने होणाऱ्या असतात व शीघ्र भूहालचाली घटनेच्या स्वरूपात होणाऱ्या असतात. त्यानंतर या अंतर्गत ज्या हालचाली आहेत त्याचा दुसरा जो आधार आहे तो आहे दिशेवर आधारित भूहालचाली. त्या क्षितिज समांतर भूहालचाली असतात, ऊर्ध्वगामी भूहालचाली असतात व अधोगामी भूहालचाली असतात. म्हणजे तीन प्रकारच्या दिशा यामध्ये आपल्याला सांगितले, क्षितिज समांतर, ऊर्ध्वगामी व अधोगामी. आणि तिसरं आहे भूरूप. भूरूपावर आधारित हालचाली, खंडजन्य भूहालचाली व पर्वतजन्य भूहालचाली, असं दोन स्वरूपात आपल्याला इथे वर्गीकरण करता येईल. बघा, भूरूप कोणती आहेत? पहिलं आहे खंडजन्य आणि दुसरं आहे पर्वतजन्य. असे भूरूपावर आधारित हालचालीचं वर्गीकरण आपल्याला करता येतं. मग आता आपण हा जो वर्गीकरणाचा तक्ता बघितला, यानुसार आपण एकेकाची माहिती घेऊ. म्हणजे उदाहरणार्थ काय, मंद भूहालचालींची माहिती सर्वप्रथम आपण घेऊ. आता मंद भूहालचालीचे भूकवचावर पर्वत निर्मिती व खंड निर्मितीच्या स्वरूपात परिणाम दिसून येतात. कशा प्रकारे दिसतात? बघा, पुन्हा एक चार्ट आपल्यासमोर आलेला आहे. त्या चार्टमध्ये काय दाखवलं आहे? परिणाम, दाब आणि ताण. आता एकमेकांकडे येणाऱ्या लहरी जर असल्या तर भूपृष्ठावर काय निर्माण होईल? दाब निर्माण होईल. बाणांची दिशा बघा तुम्ही, या ठिकाणी लक्ष ठेवा. हे जे बाण दिसत आहेत ते एकमेकांकडे येणारे आहेत. म्हणजे एकमेकांकडे येणाऱ्या लहरी असताना दाब निर्माण होतो. तर एकमेकांच्या विरुद्ध जाणाऱ्या जर लहरी असल्या तर काय निर्माण होतो? ताण निर्माण होतो. दाब निर्माण होईल किंवा ताण निर्माण होईल. दाब केव्हा निर्माण होतो? तर जर एकमेकांकडे येणाऱ्या लहरी असतील, ऊर्जा लहरी असतील, तर दाब निर्माण होतो. आणि एकमेकांच्या विरुद्ध जाणाऱ्या लहरी असल्या तर ताण निर्माण होतो. आता हा दाब आणि ताण कोणत्या खडकावर पडतो आहे यानुसारही आपल्याला होणारा परिणाम लक्षात घ्यावा लागेल. आता बघा, दोन प्रकारचे खडक असतात. एक असतो कठीण खडक आणि दुसरा असतो मृदू खडक. किंवा खडकांचे अनेक प्रकार, उपप्रकार सांगितलेले आहेत. वालुकाश्म सांगितलेला आहे, अग्निज खडक सांगितलेला आहे, स्तरित खडक सांगितलेला आहे. पण समजा आपण आता इथे एक लक्षात घेऊ की खडक आहे आणि तो कठीण खडक आहे.
तर या कठीण खडकावरती जर दाब पडला, म्हणजे एकमेकांकडे येणाऱ्या लहरींमुळे दाब पडला कठीण खडकावर, तर प्रस्तरभंगाची क्रिया त्या ठिकाणी घडते. आणि याच खडकावर जर एकमेकांच्या विरुद्ध जाणाऱ्या लहरी असल्या तरीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला तो खडक भंग पावलेला दिसतो. आणि या भंगलेल्या खडकाला प्रस्तरभंग असं म्हणतात. आता हाच दाब आणि हाच ताण जर मृदू खडकावर पडला तर प्रस्तरभंग होण्याच्या ऐवजी वळ्यांची निर्मिती होते आणि यालाच आपण वलीकरण असं म्हणतो. म्हणजे मृदू खडक आहे आणि त्याच्यावरती दोनही बाजूंना जर दाब पडला तर अशा प्रकारे वलीकरणाची क्रिया घडत असते. आणि या उलट या मृदू खडकावरतीच जर परस्पर विरुद्ध जाणाऱ्या लहरी निर्माण झाल्या तर त्या ठिकाणी प्रस्तरभंग क्रिया घडते. म्हणजे खडक फुटतात, एकमेकांपासून दूर होतात, विलग होतात आणि त्या ठिकाणी प्रस्तरभंगाची पातळीसुद्धा ही मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते. म्हणजे कठीण खडकापेक्षा मृदू खडकावरती जो प्रस्तरभंग होतो त्याची पातळी ही जास्त मोठ्या प्रमाणात असते. आता यानंतर दुसरं आहे पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली. पहिल्या हालचाली आपण कोणत्या बघितल्या तर आपण मंदभू हालचाली बघितल्या आणि त्यामुळे प्रस्तरभंग वलीकरणाची प्रक्रिया घडते. आणि त्यानंतर आता आपण बघतो आहे पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली. आता या हालचालींची आपल्याला अधिक माहिती मिळण्याकरता पुन्हा या ठिकाणी आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. आपण कागदाची साधारणतः 30 सेंटीमीटर लांब पट्टी जर घेतली आणि त्या पट्टीच्या दोन्ही टोकांवरती अशा प्रकारे हात ठेवला आणि दोन्ही हात हळूहळू एकमेकांच्या दिशेने पट्टीवर दाब देऊन सरकवले तर त्या पट्टीवर काय परिणाम होतो? त्या पट्टीला वळी पडेल, दाब निर्माण होऊन वळी पडेल. कशा प्रकारची वळी पडेल तर आकृती 2.5 ब मध्ये तुम्हाला ती दाखवलेली आहे. बघा पुन्हा आपल्याला या ठिकाणी कागदाच्या साधारणतः 30 सेंटीमीटर लांबीच्या पट्ट्या घ्यायला सांगितलेल्या आहे. त्या पट्टीवरती दोघा हाताने हात ठेवला, परस्पर एकमेकांकडे दाब दिला तर त्या पट्टीला अशा स्वरूपात म्हणजे आकृती 2.5 मध्ये दाखवलेल्या प्रमाणे वळी पडेल. आता कृती 1 प्रमाणे पट्टीच्या दोन्ही टोकांवर हात ठेवून दोन्ही टोके एकमेकांकडे सरकवली. त्यावेळी पट्टीवर जे कार्य झाले म्हणजे दाब पडून जी वळी पडली, दाब म्हणून संबोधलं गेलं. पट्टीच्या दोन्ही बाजूंकडून पट्टीच्या केंद्राकडे दाब दिला गेला, परिणामी पट्टी सरकली व तिला घड्या पडल्या. अशाच प्रकारे भूकवचार दाबामुळे हालचाली निर्माण होतात व त्यामुळे भूकवचाला घड्या पडतात आणि त्यामुळेच वली पर्वतांची निर्मिती होत असते. म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जा लहरींमुळे मृदू खडकाच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. दाब तीव्र झाल्यास वळ्यासुद्धा मोठ्या प्रमाणात पडतात व त्याची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वताची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स हे जगातील प्रमुख वली पर्वत आहे. बघा वली पर्वत कसे निर्माण होतात
पुन्हा एक वेळ सांगतो, सर्वांनी नीट लक्षात ठेवा. ज्या वेळेला पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचं वहन होतं आणि या ऊर्जा लहरींमुळे मृदू खडकावर, बघा, वली पर्वत होण्याकरता कोणत्या खडकाची आवश्यकता आहे? तर मृदू खडकाची आवश्यकता आहे. हे पहिलं लक्षात घ्या. आणि मृदू खडक नुसता असून उपयोग नाही, तर जे ऊर्जेचं वहन होतं ते क्षितिज समांतर आणि एकमेकांच्या दिशेने दाब पडणारं पाहिजे. म्हणजे मृदू खडकावरती पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होऊन क्षितिज समांतर एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. हा दाब अधिक तीव्र ज्या वेळेला होतो, म्हणजे दाब मोठ्या प्रमाणात वाढतो, त्यावेळेला त्यांची गुंतागुंत, म्हणजे कशाची? त्या वळ्यांची गुंतागुंत मोठ्या प्रमाणात वाढते आणि हा जो भूपृष्ठाचा जो भाग आहे हा वर अधिक उचलला जातो आणि त्यापासूनच वली पर्वताची निर्मिती होत असते. म्हणजे वली पर्वत निर्माण होण्याकरता सर्वात पहिले अंतर्गत हालचाली या क्षितिज समांतर पाहिजे आणि त्या एकमेकांच्या दिशेने जाणाऱ्या पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे खडक त्याकरता मृदू पाहिजे आणि त्या मृदू खडकावर ज्या वेळेला दाब पडतो त्याच वेळेला वळ्या निर्माण होऊन भूपृष्ठाचा भाग उचलला जातो आणि वली पर्वताची निर्मिती होते. मग असा वली पर्वत कोणता आहे किंवा अशी उदाहरणं कोणती? तर हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स हे सर्व पर्वत जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. मित्रांनो, इथवरचा पाठ्यभाग आपण आज बघितलेला आहे. हा तुम्ही एकदा वाचा आणि तुम्हाला या शिकवलेल्या भागात काही शंका असल्यास आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.